जात आहे. उपस्थित आहेत आमचे किरणजी म्हात्रे सर, त्याचबरोबर चंद्रकांत भालचंद्र पाटील सर उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून या स्पर्धेबद्दल आगरी समाजाबद्दल आपण थोडक्यात त्यांचं मनोगत ऐकूया. हॅलो, आपला आज जी क्रिकेट टूर्नामेंट आहे ती फॉलो गँग पुरस्कृत आगरी चषक या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आपल्याकडे गँग, ग्रुप, संघटना याच्यानी भरभरून राहिलेला आपला गाव आहे. या गावात कलाकार आहेत, होतकरू आहेत, लढाऊ आहेत, पण लढाऊपणा कुठे गेला ते मला दिसतच नाही. पूर्वीचे जे लोक होते, नेता लोक, त्यांनी नेतागिरी केली त्यावेळेस पैशाचा असा पाऊस पडत नव्हता आणि पैशाचा विषय नव्हता. पदरमोड करून आपले आगरी समाजाचे लोक लढायचे आणि लढणारा हा समाज आज कुठच्या पडद्याआड गेला दिसत नाही. बऱ्याचशा समस्या आहेत. आपण टुर्नामेंट खेळत असताना चांगली बॅटिंग करणारा असेल त्याला ओपनिंगला पाठवतो, दुसरा असेल त्याला वन डाऊनला पाठवतो, चांगली विकेटी करत असेल त्याला विकेट किपर करतो, चांगली बॉलिंग करणार असेल तर फास्ट बॉलर असेल त्याला फास्टर देतो, नंतर त्याला जो स्पिन बॉल करणार, असं प्रत्येकाच्या अंगामधले कलागुण ओळखून आणि प्रत्येकाला त्या त्या ठिकाणी स्थान दिलं जातं. आज मी तरुण पिढीला सांगेल की तुम्ही जसं मॅच मध्ये सिरियसली घेता, आउट नाही होणार, बॅटिंगला गेल्यानंतर कसा आउट नाही होणार, कसा जास्तीत जास्त स्कोर करता येईल असा तुम्ही प्रयत्न करता. बॉलिंग करत असताना चांगली बॉलिंग करता, रन्स गेले नाही पाहिजे आणि विकेट भेटला पाहिजे या उद्देशाने तुम्ही बॉलिंग करता. असं सर्व जे 11 प्लेयर असतात ते 11 प्लेयर आपल्या आपल्या परीने त्याच्यामध्ये योगदान देतात. तसंच आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी तरुणांनी क्रिकेट खेळावा. जसं जीवनामध्ये पैसा महत्वाचा आहे तसा श्वास महत्वाचा आहे. आताच एक मी मेसेज वाचलेला होता की पैसा किती महत्वाचा, जसा श्वास जेवढा महत्वाचा तेवढा पैसा महत्वाचा. तसा क्रिकेट हा आपला एक छंद आहे आणि छंदासाठी किती वेळ द्यावा, किती टायमिंग द्यावा हे प्रत्येकाने विचार करावा. आणि आपलं जीवन फुलविण्यासाठी प्रत्येकाने आपापला प्रपंच सांभाळून आणि आपल्या आईवडिलांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होईल ह्या उद्देशाने आणि गावाच्या हितासाठी जेव्हा जेव्हा तुमचं योगदान लागेल, या समाजासाठी तेव्हा तुमची गरज लागेल, त्या त्यावेळेस तुम्ही समाजासाठी उभं राहावं, ह्या गावासाठी उभं राहावं आणि आपला प्रपंच चांगल्या प्रकारे चालवावा. आणि आजच्या टुर्नामेंटला माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे, माझ्या आगरी समाजातर्फे, माझ्या गावातर्फे शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी. क्या बात है. काय कडक आवाजामध्ये प्रतिक्रिया व्यक्त केल्यात आदरणीय सन्मान्य चंद्रकांत भालचंद्र पाटील साहेबांनी. अर्थातच आणखीन मान्यवर आहेत. तत्पूर्वी आपण 3 दिवसांमध्ये त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया घेणार आहोत. वही आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी सज्ज होत आहेत पहिल्या डावाचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता महाराष्ट्राचे नामवंत समालोचक संदीप मोरे सर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद. नक्कीच आगरी बाणा जपत ही स्पर्धा आयोजित केली आहे फॉलो गँग जुचंद्र या तरुणांनी. जुचंद्रचं नाव आज इतिहासाच्या पटलावर सुवर्ण अक्षराने कोरलं गेलं. आपली कुलस्वामिनी, आपली माय माऊली, आपल्या श्रद्धेचं अढळ स्थान जुचंद्रची माता चंडिका माता हिच्या नावानं. त्याचप्रमाणे या गावातील जे कलाकार आहेत, खास करून चित्रकार आणि रांगोळी कलाकार यांनी आपल्या गावाचा झेंडा 7 समोर पार नेलेला आहे. चेक. हॅलो हॅलो. नियम वाटी तुम्हाला पंच सांगतीलच. 4 षटकांमध्ये 4 षटक 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत आणि अंपायर डिसिजन फायनल राहील, लक्षात असू द्या. कृपया आयोजकांनी ज्या काही सूचना आपल्याला केलेल्या आहेत त्याचं पालन
या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडू आणि संघाने करावं अशी कळकळीची विनंती. बऱ्याच दिवसानंतर क्रिकेटशी जोडलो गेलो. एक आजारातून प्रवास करत होतो आणि कुठेतरी थांबलो होतो. मात्र मला फोन आला आणि तदनंतर मी त्याला होकार दिला की आपल्या समाजाची स्पर्धा आहे आणि त्यासाठी गेलं पाहिजे. तर पंचांचा काही आक्षेप आहे, खेळाडूंचा देखील आक्षेप आहे, तर तो दूर करावा. अर्थातच संदीपजी मोरे, तुमच्याबद्दल बोलावं तितकंच कमी आहे. विनंतीला मान देऊन तुम्ही, आयोजकांच्या विनंतीला मान देऊन तुम्ही या ठिकाणी दाखल झालात. तसेच आयोजकांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी तुम्ही बघतायत श्री नितीन राजाराम पाटील हे सुद्धा दाखल झाले. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. त्याचबरोबर NR कट्टांचे अध्यक्ष राज चंद्रकांत पाटील हे सुद्धा दाखल झाले. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. येस हितेश. नवीन चेंडू. चला, मॅच स्टार्ट होण्याआधी आपण स्वागत करूया. सन्मान आपण शेवटच्या दिवसांमध्ये करणार आहोत. सध्या आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करूया. अतिथी कक्षामध्ये दाखल झालेले आमचे पाहुणे मंडळी, सर्वप्रथम आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत या गावातील ज्येष्ठ समाजसेवक चंद्रकांत भालचंद्र पाटील सरांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान आम्ही करतोय. आयोजकांच्या वतीने हा या ठिकाणी सन्मान होतोय. कामेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. अतिथी देवो भव. समाज कार्याचा ठसा ज्याने उमटवलाय, एखादं कार्य जर त्यांना आवडलं नाही तर लगेचच तत्काळ उत्तर देणारं व्यक्तिमत्व म्हणजेच चंद्रकांत भालचंद्र पाटील सरांचा या ठिकाणी सन्मान होतोय. हे तुम्ही आकर्षक मोमेंट बघतायत. आगरी कोळी चषक 2024 असं या मोमेंटवर, या सन्मान चिन्हावर कोरलं गेलं. तुळशीचं रोपटं जे सर्वात जास्त ऑक्सिजन देतोय, हे तुळशीचं रोपटं देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान होतोय. पुढील सन्मान आपण करतोय उद्योजक हेमराज पांडुरंग भोईर सरांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करूया, जे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. चांगलं कार्य आणि स्वबळावर त्यांनी जे काही निर्माण केलंय ते आपण पाहिलंय. त्यांच्या स्वागत आणि सन्मान करतायत. संदेश किनी यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान होतोय. वेळ 2 मिनिटं 2 मिनिटं तुम्हाला थांबवतोय. गेम इज ऑन. मॅच या ठिकाणी सुरू होतोय. संदीप मोरे सरांना सुद्धा थोडंसं डिस्टर्ब होत असेल, परंतु आपल्या अतिथी फार महत्वाच्या आहेत. या ठिकाणी पुढील सत्कार मूर्ती या अतिथी कक्षामध्ये आहेत. आदरणीय किरण शहराम मात्रे, शहर प्रमुख नायगाव पूर्वपट्टी, किरण शहराम मात्रे सरांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होतोय. माझी विनंती असेल स्वागत ठाकूर यांना, त्यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. हे तुम्ही बघू शकता. टाळ्यांच्या गजरामध्ये हे आपल्या आगरी रत्नांचा आपण स्वागत करूया. टाळ्या फार महत्वाच्या आहेत. गाळ्यांपेक्षा टाळ्या वाजवा. पुढील सत्कार आपण करतोय. आदरणीय सन्मान्य नितीन गजानन म्हात्रे सरांचा स्वागत आणि सन्मान करूया. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वसई तालुका अध्यक्ष, त्यांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होतोय. नितीनजी म्हात्रे, नितीन गजानन म्हात्रे सरांचा स्वागत आणि सन्मान होतोय. आकाश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आगरी रत्न नितीन म्हात्रे सरांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होतोय. आता टाळ्या वाजतात, बरं वाटतं, जरा मन मोकळं होतोय. आणि टाळ्यांच्या गजरामध्ये सर्व पाहुण्यांचं आपण स्वागत करूया. त्याच्यानंतर आपण बघतायत आदरणीय मनोज विष्णू म्हात्रे सरांना. ते सुद्धा कार्यकर्ते आहेत, नाट्य कलाकार आहेत. त्याचबरोबर डायरेक्शन राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष वसई विरार शहर
आणि संदेश किनी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होता. मात्र आता कुणाला वाईट वाटणार नाही, कारण आगरी चषक आहे. आगरी चषकामध्ये आता आपण तालुका अध्यक्षाचा सन्मान केला, त्याच्यानंतर जिल्हा अध्यक्षाचा. परंतु कुणी वाईट वाटून घेऊ नका. अतिथी देवो भव आणि आगरी चषक आहे. आगरी रत्न आमच्याकरता महत्वाचे आहेत आणि आगरी रत्न म्हणून तुम्हाला या ठिकाणी आमंत्रण दिलं. हा, हे अगदी योग्य बोललेत. त्याच्यानंतर आपण केदारनाथ इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर श्री चेतन केदारनाथ पाटील यांचा स्वागत आणि सन्मान करूया. पियुष पाटील यांच्या शुभ हस्ते तो स्वागत आणि सन्मान आपण करूया. पुन्हा थकलेत की काय? टाळ्या वाजवा इथे. ही सर्व आगरी रत्न आहेत जे नेहमीच तुम्हाला कामी येतील. आणि आगरी रत्न जर एकत्रित आली ना तर या ठिकाणी युनिटी होईल आणि त्या युनिटीचा फायदा भविष्यामध्ये आपल्या समाजाला होईल, येणाऱ्या पिढीला होईल. आणि तोच प्रयत्न या आगरी चषकामध्ये फॉलो गँग ने केलेला आहे. हा स्वागत आणि सन्मान होतोय. त्याचबरोबर आपण त्याच्यानंतर मयूर कुमार मयूर जगन्नाथ म्हात्रे यांचा स्वागत आणि सन्मान करूया. जगन्नाथ म्हात्रे तांडेल साहेब हे कुणाच्याच हृदयामधून कधीच कमी होणार नाही, कारण तशी मोहर त्यांनी या जुचंद्र नगरीमध्ये या पालघर जिल्ह्यामध्ये रोवलं आहे. आणि त्यांचे सुपुत्र कुमार मयूर जगन्नाथ म्हात्रे तांडेल यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होतोय. त्याचबरोबर आज जरी आगरी चषक असला तरी आवर्जून या स्पर्धेला भेट देणारे प्रेमनाथजी यादव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान आपण करूया. हितेश भोईर यांच्या शुभ हस्ते नुकताच मयूर म्हात्रे यांचा स्वागत आणि सन्मान झाला होता. आणि आता प्रेमनाथ यादव यांचा स्वागत आणि सन्मान आदेश पाटील यांच्या शुभ हस्ते होतोय. प्रेमनाथजी यादव या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. मायेशी ऊब देणारी शाल आहे, तुळशीचं रोपट. जर तुम्हाला विचारलं कोणी प्रश्न केला तर तुळशीचं रोपट म्हणजे काय, तर श्वास आपल्याला पुरवणार सर्वात जास्त या पृथ्वीवर ऑक्सिजन पुरवणारा रोपट म्हणजे तुळशीचं रोपट. पिंपळाचं झाड, कडुलिंबाचं झाड, वडाचं झाड हे आपल्याला जास्त ऑक्सिजन देत आहे. आणि त्याच्यातीलच एक रोपट म्हणजे तुळशीचं रोपट हे आपल्याला पाहायला मिळत आहे. तदनंतर आज आणखीन एक स्वागत आणि सन्मान करूया. या क्रीडा जगतामध्ये जुचंद्र गावाचं नावलौकिक करणारं क्रिकेटमध्ये एक मोठं नाव अर्थातच आत्माराम लाडकोजी भोईर यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान आपण करूया. क्रीडाप्रेमी आत्माराम लाडकोजी भोईर यांचं स्वागत आणि सन्मान करण्याकरता मी स्वागत ठाकूर स्वागत यांना विनंती करतोय. कामेश पाटील गेलेत. कामेश पाटील यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान होतोय. प्रेक्षकांना वाटलं असेल की अजून मॅच तर चालू झालाय परंतु लाईव्ह स्कोर काही येत नाही. आमचे हे अनमोल रत्न आमच्याकरता फार महत्वाचे आहेत आणि त्यांचं स्वागत आम्ही सुरुवातीपासूनच करतोय. त्याचबरोबर आणखीन एक आगरी रत्न नितीन राजाराम पाटील उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान आम्ही करतोय. नितीनजी आपलं सुद्धा मोलाचं योगदान आहे. हितेश भोईर यांच्या शुभ हस्ते त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान होतोय. नितीन राजाराम पाटील यांचं सुद्धा सहकार्य लाभलंय. फॉलो गँग पुरस्कृत आगरी चषक 2024 करता हे आगरी रत्न आपल्याला पाहायला मिळतोय. नेहमीच कुठल्याही कार्य असं दुःखद कार्यामध्ये ते नेहमीच हजेरी दाखवतायत, कार्य करतायत आणि ते कार्य फार महत्वाचं आहे. एक वेळ सुखाच्या कार्यामध्ये सहभाग दर्शवला नाही तरी चालेल, परंतु दुःख कार्य मला प्रत्येकाने जायला हवं. आणि त्यातल्या त्यात नितीन गजानन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नितीन राजाराम पाटील यांचा स्वागत आणि सन्मान होतोय. पुढील येणार कट्टाचे संस्थापक अध्यक्ष राज चंद्रकांत पाटील यांचं स्वागत आणि सन्मान आपण करूया. आकाश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान होतोय. येणार कट्टा ग्रुपचे अध्यक्ष, बरेचसे ग्रुप आहेत आपल्या गावामध्ये जुचंद्र नगरीमध्ये. शतक पाटील आणि सिद्धार्थ म्हात्रे यांना सुद्धा विनंती करतोय आपलं सुद्धा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होणार आहे. याकरता आपण अतिथी कक्षामध्ये या. मिथुंज पाटील हे सुद्धा मला वाटतं इथून गेलेत, तर त्याने सुद्धा या. मिथुंज पाटील, बुनेश बलंगे
या ठिकाणी नवीन बॅटर गेलेत. तत्पूर्वी आपण वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. मी आमचे कॉमेंटेटर संदीपजी मोरे यांची मनापासून क्षमा मागतोय, कारण इथे अतिथी देवो भव आणि त्या अतिथींचा स्वागत आणि सन्मान केलाय. याच्यानंतर तुम्हाला आता डिस्टर्ब केला जाणार नाही, पहिल्या इनिंग पर्यंत तरी. धन्यवाद संदीपजी गावण. तर धावफलकावर धावा आहेत एकूण 9 आणि 1 गडी बाद अशी स्थिती आहे ती जय श्रीराम जुचंद्र या संघाची. डावखुरा फलंदाज उजव्या हातानं, इथे मात्र आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग क्षेत्रात मध्ये इनफिल्डच्या आत चेंडू अडवला जातोय आणि फक्त 1 धाव. अशा पद्धतीनं दुहेरी धाव मध्ये धावफलक पोहोचतोय. धावसंख्या पोहोचते ती 10 वर. आपण पाहताय जुचंद्र एक जगप्रसिद्ध गाव, एक ऐतिहासिक नाव असलेलं हे गाव आहे आणि फॉलो गँग जुचंद्र पुरस्कृत आगरी चषक 2024 चं हे पहिलं पुष्प, पहिलं पर्व. अतिशय आनंद होतोय की युवकांनी एकत्र येऊन आगरी बाणा, आगरी संस्कृती, आगरी वारसा जपण्याचा प्रयत्न करण्याचा हा एक संकल्प केलाय आणि त्याच्याच औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन. मी धन्यवाद देतोय सर्व या युवा वर्गातील आयोजकांना. आपली युनिटी, आपली एकता अशीच अखंडित राहो. राईट आर्म अराउंड द विकेट. मैदानाच्या समतळ खेळला गेलेला हा फटका, कार्पेट ड्राइव्ह, मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. 1 धाव मिळते. धावसंख्या पोहोचते ती 11 वर. 11 धावफलकावर धावा आहेत जय श्रीराम जुचंद्र या संघाच्या आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ सह्याद्री स्पोर्ट्स बाफाणे. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. उद्घाटन सोहळा अतिशय आनंदात, उत्साहात संपन्न झाला आमच्या प्रमुख अतिथींच्या शुभ उपस्थितीमध्ये. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, मात्र क्षेत्ररक्षक काहीसा दूर राहतोय. जोपर्यंत चेंडू 1 बाउन्स अडवला जाईल तत्पूर्वी 2 धावा घेण्याची संधी आणि धावफलकावर धावा पोहोचतायत त्या 13 धावा. भुवनेश बलंगे हा खेळाडू खेळतोय आणि त्याला साथ देतोय तो अनिकेत. धावफलकावर एकूण धावा आहेत त्या 13 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर 4 चेंडू हाताळले जात आहेत. राईट आर्म अराउंड द विकेट. उजव्या खूपच बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, फक्त 1च धाव. मिडऑन क्षेत्रामध्ये 1 धाव घेतोय तो भुवनेश बलंगे. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 14. पहिलं षटक ज्या वेळेला समाप्त झालं होतं त्या धावफलकावर धावा होत्या त्या बिनबाद 8. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला आणि तदनंतर आपण पाहिलं की थोडासा धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न करतायत ते दोन्ही फलंदाज. 4 षटकांचा सामना आणि या 4 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा अर्जित करून एक चांगला सन्मानजनक धावफलक उभारण्याचा मानस. हलक्याताना फक्त बॅकहँड पुश करतोय शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळते आणि अशा पद्धतीनं दुसऱ्या षटकाची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत त्या जय श्रीराम जुचंद्र या संघाच्या 1 गडी बाद 15. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय ललितजी भोईर आणि विशालजी नाईक. नायगाव परिसरातील एक नामवंत खेळाडू आणि पंचांच्या भूमिकेत ललित भोईर यांना आपण पाहिलं आणि भाईंदर परिसरातील गोडदेवचे रहिवासी विशालजी नाईक खेळाडू आणि तदनंतर पंचांच्या भूमिकेत. खेळ जगत असं आहे की प्रत्येक खेळाडू असेल, कलाकार असेल, त्या या क्षेत्राशी निगडीत होतोय, जोडला जातोय. तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी बाफाने संघाचा हरहुन्नरी गोलंदाज हेमंत विकास वायडा सर्व सूत्र हाताळतोय. केंद्रबिंदू ज्याला म्हटलं जातं विकेट किपर या भूमिकेत विकास वायडा याला आपण पाहतोय. हेमंत राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू, सुंदर चेंडू, संभ्रमात राहतो तो फलंदाज अनिकेत. 1 धाव मिळते.
धावसंख्या 1 पुढे सरकताना पोहोचते ती 16वर. तिसऱ्या षटकात धावा येणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने प्रयत्न देखील केला जातोय अनिकेत मार्फत, मात्र त्याला यश मिळत नाही. फक्त एकच धाव मिळते. हवा जर आपण पाहिली तर हवेचा कल हा पश्चिमेकडून थोडासा पूर्वेकडे आहे. मी खरंच आयोजकांचा धन्यवाद आणि आभार मानतोय की त्यांनी मला संधी दिली. आगरी समाजाची लौकिक वाढवणारी ही स्पर्धा. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कव्हर क्षेत्रामध्ये एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा घातक प्रयत्न आणि तो अंगीभ होतोय आणि दुसरी धाव घेताना भुनीश बलंगे हा फलंदाज बाद होतोय. प्रणय उंचीने जरी कमी असला तरी मात्र त्याच्या खेळाने आणि त्याच्या कौशल्याने थोडासा चांगला प्रभावी खेळाडू म्हणून या जुचंद्र परिसरात ओळखला जातो. हेमंत प्रणयसाठी खेळपट्टीचा आणि एकंदरीत क्षेत्ररक्षणाचा व्यवस्थित आढावा घेताना नंतर फटका खेळतोय. एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाहीये कारण क्षेत्ररक्षणाचं जाळ हे कवच थोडस अभेद्य आहे आणि त्याला भेदण्याचा प्रयत्न करणं धोकादायक किंवा घातक ठरू शकतं याची अनुभूती आहे. 18 धावा धावफलकावर. हेमंत एक चांगलं षटक हाताळतोय. 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च करून 1 गडी बाद करतोय. सुरेख चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू, हेलिकॉप्टर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 1 धाव मिळते. विकास जातोय, क्षेत्ररक्षण करतोय, मात्र धाव संख्या 1 पुढे सरकते 19वर. 19 धावा धावफलकावर. अजूनही मोठा फटका पाहायला मिळाला नाही क्रीडा रसिकांना. चौकार किंवा षटकार त्याची आतुरता आहे, मात्र तो कधी येईल. सुरेख चेंडू, बॉलर बॅक ड्राईव्ह, चेंडू मिड ऑफ क्षेत्रामधून इथे चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धावावर समाधान मानतोय तो प्रणय. धावसंख्या 1 पुढे सरकताना पोहोचते ती 20वर. आउटफील्ड अतिशय सुरेख आहे. खेळपट्टी अतिशय सुरेख आहे. आयोजन अतिशय सुरेख आहे आणि आयोजक देखील दमदार आहे. इथे मात्र चेंडूला ऑन ड्राईव्ह करतोय. चेंडू मिड ऑन मधून लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 पुढे सरकताना पोहोचते ती 21वर. 21 धावा धावफलकावर. अशा पद्धतीनं 7च्या सरासरीनं पाण्याची व्यवस्था करा मैदानाच्या 7च्या सरासरीनं मार्गस्थ होतोय जय श्रीराम स्पोर्ट्स जुचंद्र संघ. या ऐकू एक मधुर गीत.
पाच ओव्हरचा मॅच आहे. धन्यवाद. 5 षटकांचा सामना आहे. रुपेश, सुरेख चेंडू, पहिल्या चेंडूवर दांडी गोल, फलंदाज त्रिपाळीच्या स्वरूपात बाद. तर यापुढचा जो सामना असेल तो जियानशी स्पोर्ट्स नायगाव आणि समित स्पोर्ट्स दत्ताली, दोन्ही संघाचे कर्णधार. आपण जर इथे या क्रीडा नगरीमध्ये दाखल झाला असाल तर आमच्या कॉलची आपण दखल घ्या आणि नाणेफेकीसाठी नाणेफेक कक्षामध्ये आपण दाखल व्हा. जियानशी स्पोर्ट्स नायगाव आणि समित स्पोर्ट्स दत्ताली, दोन्ही संघाच्या कर्णधारांना ही पहिली सूचना. तर इथे आपण पाहतोय रुपेश येतोय, एक अतिशय हरहुन्नरी खेळाडू आहे आणि त्याचा दर्जा तो पहिल्या चेंडूवर दाखवून देतोय. बाहुबली खेळाडू जुगल, ज्याची नेहमीच चर्चा असते, येतो तर सुरुवात दणक्याने करतो असा बाहुबली खेळाडू. इथे मात्र डावीशी सोडून जाणारा चेंडू, पंच दर्शवतात हा चेंडू स्वैर आहे. वाईटची पहिली अवांतर धाव या स्पर्धेतील दुसरी धाव इथे मात्र नोंद होते. धावसंख्या 2 नी पुढे सरकताना पोहोचते 23 वर. 23 धावा धाव फलकावर. फलंदाज प्रणय म्हात्रेला संधी मिळते. रुपेश गोवारी, जुचंद्र रेल्वे एंड कडून मार्गस्थ होताना 10 ते 12 पावलांचा रनअप. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, योग्य निर्णय आणि निर्णयाला देखील तशीच दाद. चेंडू सीमा पार, आगरी चौकार. युक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते आणि त्या वाक्याची प्रचिती या वेळेला पाहायला मिळते. चेंडू मिळाला का? जर चेंडू मिळाला नसेल तर दुसरा चेंडू पुरवा. इथे 4 धाव मिळाल्या प्रणयला आणि जय श्रीराम स्पोर्ट्स जुचंद्र या संघाला. 4 धाव आणि धाव फलकावर धावा आहेत 27 धावा धाव फलकावर. पॉलो गँग पुरस्कृत ही स्पर्धा 3 दिवसीय ही मालिका. आजच्या दिवसात आपण जे 8 संघ पाहणार आहोत त्यातील पहिला सामना 2 संघांमध्ये ही लढत होतोय. सह्याद्री स्पोर्ट्स बापाणे आणि जय श्रीराम स्पोर्ट्स जुचंद्र. दुसरी लढत, दुसरा सामना जियानशी स्पोर्ट्स नायगाव आणि समित स्पोर्ट्स दत्ताली. तिसरी लढत, तिसरा सामना सानेगुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र आणि ऍक्शन स्पोर्ट्स जुचंद्र. आणि पहिल्या सत्रातील शेवटची लढत आणि चौथा सामना आरके एंटरप्राइजेस विरुद्ध ससू नवघर. असा आजचा पहिल्या सत्राचा शेड्यूल. आणि जसजसे संघ विजयी होतील तसतस पुढचं शेड्यूल ठरेल. तर प्रणयच्या बॅट मधून आलेला हा पहिला आगरी चौकार आपण पाहिला. रुपेश षटकातील पुढचा चेंडू प्रणयसाठी. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि अराउंड लेग त्रिफळचीच्या स्वरूपात हा फलंदाज बाद.
ज्या मान्यवरांनी या स्पर्धेला आपला बहुमूल्य वेळ आणि आर्थिक सहकार्य दिले त्या सर्व दानशूर दात्यांचं, आगरी समाजातील आमच्या आगरी रत्नांचं आम्ही फॉलो गँग्स पुरस्कृत आगरी चषक या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक आभार आणि धन्यवाद व्यक्त करतोय. रुपेश इथे मात्र सरळ ब्लेडने खेळतोय. एक धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना निर्णय चुकीचा ठरतोय आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. या षटकातील हा चौथा मोहरा बाद होतोय. एकूण फलंदाज बाद होत आहेत ते 6 गडी बाद, 30 धावा. समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत त्या 30 धावा. या षटकात थोड्याशा धावा आल्या, मात्र त्याच पद्धतीने गडी देखील बाद झाले. 4 गडी बाद करण्यात यश मिळालं ते रुपेशला. एक धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला, 2 त्रिफळचीच्या स्वरूपात आणि 1 झेलचीच्या स्वरूपात असे 4 गडी बाद करण्यात यश मिळालं रुपेशला. शेवटचं आणि अंतिम षटक जुगल स्ट्राईकवर विनोद येतोय. अंतिम षटक हाताळण्याची जबाबदारी स्वीकारतोय. हाणामारीचं शेवटचं षटक, पहिला चेंडू आणि चेंडू सीमा पार होईल की काय, आणि नक्कीच रुपेश देखील सांगतोय की चेंडू सीमा पार झालाय. आलेला हा दुसरा आगरी चौकार. स्पोर्ट्स नायगाव आणि समित स्पोर्ट्स दत्ताली दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी या. कामेश पाटील आणि पियुष पाटील यांच्याकडून चिनू साठी प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. चिनू साठी कामेश पाटील आणि पियुष पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चिनूचा. 1 धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. नक्कीच धावण्याचा चांगला सराव करून आलाय चिनू. 2 धावा मिळत आहेत, धावसंख्या पोहोचते 36 वर. 36 धावा धावफलकावर. विनोद षटकातील चौथा चेंडू घेऊन येईल चिनूला. जीएनसी स्पोर्ट्स आता फुल टॉस चेंडू आणि सरळ चेंडूला दिशा दिली आणि 1000 रुपयाचा मानकरी चिनू. क्या बात है, आगरी षटकार, आगरी जलवा.
खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बीट झाला बॅटची एज घेऊन. आणि 2 धावा पूर्ण. असं वाटलं होतं की तो फलंदाज बाद होईल कपिल, मात्र कपिल सुखरूप राहिला आणि चिनूला 2 धावा देखील मिळाल्या. सिद्धार्थ म्हात्रे यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक चिनूसाठी असेल षटकारासाठी. त्याचप्रमाणे कामेश आणि पियुष पाटील यांच्याकडून देखील 1000 रुपये. 44 धावा धावफलकावर एक चांगला सन्मानजनक धावफलक पाहायला मिळतोय. चिनून येऊन थोडस समीकरण बदललंय, कारण 2 चेंडू मध्ये 8 धावा त्यांनी प्राप्त केल्यात आणि 10 धावा 3 चेंडू मध्ये. 44 धावा शेवटचा चेंडू या अंतिम षटकातील आणि या पहिल्या डावातील. या पुढचा सामना जीएनसी स्पोर्ट्स नायगाव आणि समित स्पोर्ट्स दत्ताली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र एकच धाव आणि अशा पद्धतीनं पहिला डाव संपुष्टात येतोय. जय श्रीराम स्पोर्ट्स जुचंद्र संघाचा 45 धावांवर आणि 46 धावांचं आव्हान सह्याद्री स्पोर्ट्स बाफाने या संघासमोर. मी विनंती करतोय पुन्हा एकदा, जीएनसी स्पोर्ट्स नायगाव आणि समित स्पोर्ट्स दत्ताली दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये या आणि या दुसऱ्या सामन्याचं टॉस केलं जाईल. आणि ज्यावेळी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, 46 धावांचा पाठलाग सह्याद्री स्पोर्ट्स बाफाणे संघ हा करेल, त्यावेळी धावतं विवरण धावतं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवतील आमचे सहकारी मित्र संदीपजी गावण. आदरणीय मयूर जगन्नाथ म्हात्रे तांडेल यांच्याकडून या स्पर्धेला फॉलो गँग पुरस्कृत आगरी चषकाला आर्थिक सहकार्य लाभलंय, त्याबद्दल आम्ही त्यांचं शतशः आभार मानतोय, धन्यवाद व्यक्त करतोय. हॅलो चला नाणेफेक करायला यायचं आहे. जीएनसी 11 नायगाव तसेच दत्ताली जुचंद्रा समिती यांचा संघ, या 2 संघांनी लगेच नाणेफेक करण्यासाठी या. जीएनसी 11 या संघाला विनंती आहे आपला कर्णधार लगेच पाठवून द्या. तर दत्ताली संघाचा कर्णधार या ठिकाणी भावेश उपस्थित झालेत. जीएनसी 11 संघाचा कर्णधार लगेच आमच्यापर्यंत या. ऑफिशियल कॉल असेल तुम्हाला.
चांगलं वादन या ठिकाणी केलेत आणि त्या गावातील प्रसिद्ध खेळाडू दीक्षित पाटील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं मी स्वागत करतोय. संदेश पाटील हे सुद्धा दाखल झाले, त्यांचं सुद्धा स्वागत करतोय. फॉलो गँग पुरस्कृत आगरी चषक 2024 मध्ये वेलकम एव्हरीबडी. पुढील होणारा मॅच दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र विरुद्ध जियांशी स्पोर्ट्स नायगाव. या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय टॉससाठी आपण या. दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र टीमचे कॅप्टन या ठिकाणी भावेश भोईर आलेत, परंतु जियांशी स्पोर्ट्स नायगाव टीमचे कॅप्टन अजून आमच्यापर्यंत पोहोचले नाहीत. दीपेश दिंडेकर जर आले असतील तर त्वरित संपर्क साधा. लाख धन्यवाद. संदीपजी मोरे या ठिकाणी उपस्थित झालेत आणि पहिल्या इनिंगमध्ये त्यांचा गोड आवाज तुम्ही ऐकलात. आज जागतिक महिला दिन आणि जागतिक महिला दिनांच्या पुन्हा एकदा मी सर्वांना शुभेच्छा देतो आहे. महाशिवरात्रीच्या सुद्धा सर्वांना शुभेच्छा असतील. या मॅचकडे जिंकण्याकरता 46 धावांचं लक्ष सह्याद्री स्पोर्ट्स बापाने टीमला आणि त्याचा पाठलाग करण्याकरता 2 बॅटर उतरलेत. स्ट्रायकिंगकडे हर्षद लाखात आणि नॉन स्ट्रायकिंगकडे मनोज किरकिरे. चेक. G80 नायगाव संघ लगेच आहे आमच्यापर्यंत. G80 नायगाव संघ पहिलं षटक टाकण्याकरता चंद्रपाडा एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू चेतन म्हात्रे याच्या हातामध्ये आपण चेंडू बघतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असेल आणि ह्या षटकामध्ये 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असेल. टॉस करण्याकरता G11 नायगाव टीमचे कॅप्टन दीपेश दिंडेकर दाखल झालेत. वही आपण थेट टॉसकडे. तर या ठिकाणी 2 कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचले आहेत. दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र संघ. तसंच आपण बघतोय एका साईडला G80 नायगाव. तर मी चेतन केदारजी पाटील यांना विनंती करतो की तुम्ही त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे. एका बाजूला आहे आगरी चषक तर दुसऱ्या बाजूला आहे फॉलो गँग. 5 षटकाचा सामना राहील. फॉलो असा कॉल दिलाय आणि आगरी चषक दुसऱ्यांदा आगरी चषक या ठिकाणी आपण बघतोय. तर नाणेफेक जिंकताय. मान्यता विनंती आहे की तुम्ही स्थानपान व्हायचंय, निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण. धन्यवाद. पुढे संघ आलाय का? आलाय. नक्कीच. ऑल द बेस्ट. तुम्हाला जास्त काही विचारणार नाही. ऑल द बेस्ट. 5 षटकाचा सामना राहील. तर नाणेफेक जिंकलाय G80 नायगाव संघ आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद हितेश भोईर ज्यांच्यामुळे या स्पर्धेमध्ये आम्हाला धावतं समालोचन करण्याची संधी मिळाली. या मॅचकडे 12:06 हा पहिला बॉल पडतोय. कोर्टामध्ये चेंडू होता, खोदून काढला होता स्ट्रेट टू द बॉलर. गोलंदाज चेतन म्हात्रे यांनी आपल्या फॉलोथ्रूमध्ये चेंडूला अडवलाय. पहिलाच चेंडू निर्धाव टाकलाय. 46 धावसंख्येचं लक्ष आहे आणि पाठलाग करताना स्ट्रायकिंगकडे बॅटर त्या ठिकाणी आलाय. गोलंदाज तयार. चेतन म्हात्रे. फुल लेंथ बॉल ऑन ड्राईव्ह केलाय. मिडॉन मधून चेंडू येतोय डीप मिडॉन क्षेत्रात. 1 धाव पूर्ण केली. एका धावेनिशी खातं उघडताना दिसतोय खेळाडू हर्षद लाखात. टेनिस क्रिकेटमध्ये ही जी खेळाडू आहेत, हे जे युवा आहेत ते आणखीन पुढे चाललेत. याचं कारण सतत होत असलेला त्यांचा सराव, त्यामुळेच त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळालाय. लीगच्या मॅचेसमुळे तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकतायत. जसं आज ISPL मध्ये बरेचसे खेळाडू लीग मॅच मधूनच पुढे गेलेत. डिफेन्सिव्ह स्ट्रोक पुढे येऊन थोडासा कळून काढलाय चेंडूला. चेंडू ऑन साईडला मिडॉन क्षेत्रामध्ये गेलाय. वाईड ऑफ मिडॉन मधून फेकी जाईपर्यंत बॅटर 2 धाव पूर्ण करतोय. त्याचबरोबर संघाची धावसंख्या झाली आहे ती 3. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये गुणलेखनाचं काम या ठिकाणी सांभाळण्याकरता सज्ज झालेत विशाल भोईर. जुने जाणते क्रिकेटर आहेत आणि क्लास बॅटिंगचा त्यांचा आम्ही नेहमीच बघायचो. दुसऱ्या बाजूला JTCचे प्रोप्रायटर मृणालजी म्हात्रे ह्या स्पर्धेला कव्हर करतायत. हे यूट्यूब चॅनल आपल्या जुचंद्र गावातील आहे, त्यामुळेच त्यांचा अभिमान सुद्धा आम्हाला आहे. JTC द्वारे थेट प्रक्षेपण केलं जातंय आगरी चषक 2024. ओव्हर पिच बॉल ऑन ड्राईव्ह कळून काढलाय. चेंडू जातो स्कोरलेग क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावर झाली आहे ती 4. 12:06 हा पहिला चेंडू पडलाय. अर्थातच 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं टाकून पूर्ण करायचे आहेत. त्यापेक्षा जास्त वेळ जर वाया गेला तर 5व्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. आणि ह्या सूचना आपण पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा दिल्या होत्या.
ओ चांगला फुल लेंथ बॉल, बॅटिंग क्रीजचा थोडासा बाहेर हा चेंडू पडलाय. बॅटचा हलकासा स्पर्श झाला, बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू गेला. एक धाव मिळाली, एका धावेच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे धाव फळकावरती 5 धावा. 5 बॉलची समाप्ती आणि धावा लागल्या जातात 5. चंद्रपाडा एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू आहे तो म्हणजे चेतन म्हात्रे. वेगवान गोलंदाज म्हणून त्यांनी प्रसिद्धी मिळवली आणि सध्या तोच षटक टाकतोय. अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केलाय. चांगला झेल टिपण्याचा प्रयास होता भुवनेश बलंगी असा. आणि अशा रीतीने एका चेंडूवर तुम्हाला 2 वेळा जीवनदान मिळू शकत नाही. दुसरी धाव घेताना धावबाच्या स्वरूपात विकेट मिळाली आणि पहिला धक्का लागलाय. मनोज किरकिरे होतोय बाद. संघाची धावसंख्या 6 वर 1 गडी बाद. असेल चेतक विवेकानंद पाटील तसेच सिद्धार्थ जनार्दन म्हात्रे VIP डायसवर येऊन बसायचं आहे. मिथुन सतीश पटेल यांनी सुद्धा विनंती आहे की VIP डायसवर येऊन बसायचं आहे. प्रत्येक मान्यवरांचा आवर्जून उल्लेख केला जातो. आगरी चषकाची हीच खासियत आहे, सर्वजण आम्हाला एकत्रित पाहिजे. फॉलो गँग पुरस्कृत आगरी चषक 2024चा हा रणसंग्राम पहिल्यांदा जुचंद्र नगरीमध्ये तुमच्या भेटी करता आलाय. आणि या स्पर्धेमध्ये आगरी समाजाचे खेळाडू खेळताना दिसत आहेत, आदिवासी समाजातील खेळाडू खेळताना दिसत आहेत आणि कोळी बांधव म्हणजे कोळी समाजातील खेळाडू सुद्धा आपल्याला खेळताना दिसत आहेत. जसा मी उल्लेख केला की आगरी कोळी आदिवासी आणि भंडारी लोकांचं वर्चस्व सर्वप्रथम या किनारपट्टी लगत म्हणजेच मुंबई बेट जर कुणाचा असेल तर खऱ्या अर्थाने 13व्या शतकात जर आपण बघितलं तर प्रताप बिंब या राजाचं अधिराज्य होतं. आणि त्यांच्यासोबत सर्वप्रथम कोणता समाज जुडला असेल तर तो समाज होता आगरी समाज. आणि ब्रिटिशांनी आगरी समाज आणि ज्यावेळेस ब्रिटिशांचं वर्चस्व आलं त्यावेळेस 7 बेटं मिळून ज्या बेटांवर अधिराज्य होतं आगरी कोळी आणि आदिवासी बांधवांचं भंडारी लोकांचं, त्याच्यानंतर ती मुंबईस आली. आणि आज जर आगरी समाजाचा उल्लेख करायचा झाला तर अलिबाग, पनवेल, नाशिक, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला आगरी समाजाची लोक पाहायला मिळत आहेत. म्हणूनच आगरी समाजाची अनमोल रत्न आपल्याला अनेक वेळा त्यांचा उल्लेख करतोय. जसं की दिबा पाटील यांचा सुद्धा उल्लेख करावा लागेल मला या ठिकाणी, ज्यांच्या नावाने विमानतळ आपल्याला नवी मुंबई नगरीमध्ये पाहायला मिळतोय. चर्चा होईलच, सध्या चर्चा करूया. समोरच्या इनकडून गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय स्वप्नील मुकादम. इनसाइड आउट करून खेळायचं होतं, बॅटचं हलकंसं एज लागलं आणि चेंडू जातोय स्क्वेअरीज थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळाली, एका धावेच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 7 धावा. 24 बॉलमध्ये 10च्या सरासरीने 40ची गरज होती आणि आता 23 बॉलमध्ये 39 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता सह्याद्री स्पोर्ट्स बापाने टीमला. स्ट्राईक इनकडे रुपेश गोवारी हा खेळाडू आलाय. नॉन स्ट्राईक इनकडे अतिशय चांगला जलद गतीने धावा बनवण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू म्हणजेच हर्षद लाखात आलाय. 2 बंधू हे नेहमीच संघाला कामी येत आहेत, उपयोगी ठरत आहेत. गोलंदाज स्वप्नील मुकादम तयार. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा, चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाजूला टर्न घेतोय, लेग ब्रेकचा मारा केलाय स्वप्नील मुकादम या खेळाडूने. अनुभव संपन्न असलेला हा खेळाडू आहे, गुणवंत खेळाडू आहे आणि तो गोलंदाजी मार्गावर आलाय. दुसऱ्या बाजूला स्वप्नीलपेक्षाही जास्त अनुभव बॅटिंगमध्ये कुणाचा असेल तर रुपेश गोवारी या खेळाडूचा. भरपूर वर्षापासून तो सुद्धा क्रिकेटच्या मैदानामध्ये उतरलाय आणि आदिवासी समाजामधून त्याने अनेक स्पर्धा गाजवल्यात. आणि एका बाजूला पंचांच्या भूमिकेमध्ये सुद्धा मी रुपेश गोवारी याला अनेक वेळा पाहिलाय. तो हा खेळाडू आहे. ऑफ स्टंपवर सफळ होऊन खेळायचा होता चेंडू, हा शॉर्ट स्कोअर लेग क्षेत्रामध्ये गेलाय. 22चा इशारा पंच ललित भोईर सरांचा आलाय. विशाल नाईक आणि ललित भोईर हे पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या धाव फळकावर पोहोचली जाते ती 8 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट इन दिस सेकंड ओव्हर. 46 धावसंख्येचा पाठलाग करताना धावसंख्या 8 झालेली आहे. रणनीतीमध्ये थोडासा बदल करावा लागेल. हे पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू आहे आणि 3 फिल्डर हे 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. ओ वॉटर बॉल ऑफ ब्रेक चेंडू टाकलाय. चांगलं तंत्र गोलंदाजीचं पाहायला मिळतंय.
हेच तर आगरी रत्न पाहायला मिळत आहे. स्वप्नील मुकादम काय चांगला टिचून मारा करतोय. त्याची या फिरकीची जादू या विकेटवर तो दाखवतोय. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये तो नेहमीच खेळत असतोय. द ग्रेट मराठा जुचंद्र टीमद्वारे त्याला आपण अनेक वेळा पाहिलाय आणि तो हा खेळाडू आहे स्वप्नील मुकादम. चेक. आणि या ठिकाणी आणखीन मान्यवर आमचे अनमोल रत्न जितेंद्र मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम वेलकम सर. आगरी चषक मध्ये तुमचं स्वागत आहे. पुढचा बॉल हा चेंडू जातोय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. एक नाही दोन नाही तीन नाही सरळ 4 धावन करता मिळत आहेत 4 धावा. आगरी चषकातील शानदार स्ट्रोक चौकार. हिला चौकार आलाय या इनिंग मधला. 1.5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12. शेवटचा बॉल या षटकातील. पुढचा बॉल बॅटची इनर एज लागलाय. लेमन कट ज्याला म्हटलं जात आहे. चेंडू सीमा रेषेपार मिळतात धाबा 4. हा आलाय नशिबाचा चौकार. या धाव फळकावर धावसंख्या काय झालंय. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीने धाव फळकावर धाबा लागल्या जातात 16 धाबा. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 30 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 30 धाबा. करण पाटील यांच्याद्वारे शुभेच्छा आल्या या स्पर्धेकरता. आणि जर आपण बघितलं तर ॲक्शन स्पोर्ट जुचंद्र आणि पत्तू पॅकर जुचंद्र या टीमचे खेळाडू आपल्याला एका बाजूला फिल्डिंग करताना दिसत आहेत. त्याचबरोबर द ग्रेट मराठा जुचंद्र टीमचे खेळाडू सुद्धा ह्या टीममध्ये खेळताना दिसत आहेत. जय श्रीराम जुचंद्र ही टीम तुम्ही बघतायत. 2 षटकानंतर धाबा लागल्या जातात 16 धाबा. 18 बॉलमध्ये 30 धावांची गरज आहे आणि अशा वेळीच अत्यावश्यक धावगती आपल्याला वाढताना दिसत आहे. तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही स्वागत करतोय. आगरी चषक असल्या कारणानं बरेचसे खेळाडू दाखल झाले. त्याचबरोबर त्यांचे सपोर्टर्स सुद्धा आपल्याला दाखल होताना दिसत आहेत. आज केवळ याला तुम्ही बघतायत. शेफियलचा वंडर बॉय म्हणून ज्याचा उल्लेख आपण करत असतोय तो केवळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. थर्ड मॅन लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये तो सध्या उभा आहे. दोन्ही इन कडून या विकेटचा वापर केला जातोय. आता कॉमेंट्री बॉक्स इन कडून गोलंदाजी करता सज्ज झालाय चेतन म्हात्रे. पहिले षटक चेतन याचं थोडंसं जर आपण बघितलं तर फक्त आणि फक्त 6 धावांचं त्याचं षटक होतं. पॉवर प्लेचं बंधन होतं. ते बंधन आता जुगारून चांगले मोठे फटके खेळावे लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. 18 बॉलमध्ये 30 धावांची आवश्यकता सह्याद्री स्पोर्ट्स बापाने टीमला. मोठा फटका खेळायचा होता. बघूया काय घडलंय. बॅटचा हलकासा स्पर्श झालाय. सुदैवाने हा चेंडू यष्ट्यांवर आदळला नाही. अन्यथा ही मोठी विकेट मिळाली असती फिल्डिंग करणाऱ्या टीमला. 17 बॉलमध्ये 30 धावांची गरज आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा 16 झाल्यात आणि आता एक चेंडू हा निर्धाव टाकलाय चेतन म्हात्रे या गोलंदाजाने. 46 धावसंख्येचा पाठलाग करताना थोडासा त्रस्तपणा अजूनही जाणवतोय. म्हणजेच प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाही. विश्वास लायक असे फटके बॅटरच्या बॅटमधून पाहायला मिळत नाही. दिपेश दिंडेकर यांचं मी स्वागत करतोय. मोठा फटका ऑन साइडला लॉंग ऑनच्या वरून चेंडू पुढे जातोय. मिळत आहे 4 धावा. कणकणीत चौकार आगरी चषकातील.
कोळी बांधव हे जास्तीत जास्त मोठ्या संख्येने आई एकविरा मातेच्या दर्शनासाठी जात आहेत आणि आगरी समाजाची लोक सुद्धा जात असतात. परंतु म्हटलं जाते की खरी देवता कोळी म्हणजे कोळी लोकांची देवता म्हणजेच एकविरा माता. मोठा फटका चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. मिडॉन मध्ये शतरक्षक दूरवरून येतोय. दुसरे धाबे करता बॅटर धावतायत आणि पाहता पाहता 2 धावा मिळवतोय बॅटर रुपेश. 2 ने धावसंख्या पुढे सरकली. धावफलकावर धाबा लागल्या जातात त्या 22 धाबा. अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. त्याकरता चेंडू शिल्लक आहेत 15 चेंडू आणि 24 धावांची गरज. यष्ट्यांच्या पाठीमागे प्रणय म्हात्रे या खेळाडूला तुम्ही बघतायत. यंदा चांगला फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आहे. षटकारांच्या आतषबाजी त्यांनी केलंय. वॉट डिलिव्हरी टिचून मारा आणि ह्याच खऱ्या अर्थाने श्रेय कुणाला द्यावं लागेल तर विकेट किपरला. ज्या पद्धतीने तो गायडन्स करतोय एखाद्या गोलंदाजाला. धावसंख्या धावफलकावर 22 धाबा, 14 चेंडू आणि 14 चेंडूंमध्ये 24 धावांची आवश्यकता. रिक्वायर रन रेट वाढत चाललाय. अत्यावश्यक धावगती ही वाढत चालली आहे आणि योग्य दिशेने वाटचाल करावी लागेल. 14 बॉलमध्ये 24 धावांची गरज आहे. सह्याद्री स्पोर्ट्स बापाने टीमला हा मॅच जिंकण्याकरता बघूया कुठली टीम या मॅचवर आपला पगडा भारी करते. मोठा फटका चेंडू हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चिन्मय तिथे वळतोय. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धावा बॅटर रुपेश पूर्ण करतोय आणि रुपेश याची हीच खासियत आहे. एखादा मोठा फटका लागल्यानंतर तो डाव सावरण्याचं काम करतोय. लाईफ लाईनचा वापर करतोय. एकेरी दुहेरी धावसंख्येवर तो जास्त भर देतोय. धावसंख्या धावफलकावर लागली जाते 24 वर आणि 7 बॉलमध्ये 8 धावा बनवतोय रुपेश गोवार या खेळाडू. या षटकातील शेवटचा बॉल. चांगला ड्राईव्ह. ब्लॉकरमध्ये चेंडू टाकायचा होता. तितक्या चपळतेने हा फटका खळून काढलाय. 1 धाव मिळाली. षटकाची झाली समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सह्याद्री स्पोर्ट्स बापाने टीमची धावसंख्या झाली आहे ते 25 धाबा. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये 21 धावांची आवश्यकता. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा जुचंद्र नगरीमध्ये सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम आगरी चषक 2024. स्पोर्ट्स आणि पत्तू पॅकर्स टीमच्या खेळाडूंना एकत्रित खेळताना बघणार आहोत. ह्या स्पर्धेकरता शुभेच्छा दिलेल्या आहेत करंजे पाटील यांच्याद्वारे. तिसरा मॅच मध्ये सुद्धा चांगली मजा येईल प्रेक्षकांना. या स्पर्धेच्या माध्यमातून ते मजा लुटण्याचं काम करतील. यूट्यूब म्हटलं तर आज प्रत्येक खेळाडू यूट्यूबद्वारे दाखवले जात आहेत आणि म्हणूनच ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग या स्पर्धेला तुम्ही पहिल्यांदाच पाहिलं. ज्यावेळेस चर्चा केली होती मी अमय पर्वतकर रणजीपट्टू आहेत गोव्याचे त्यांच्यासोबत, त्यावेळेस त्यांनी ही कल्पना दिली होती की येणाऱ्या काही दिवसांमध्ये ISPL ही मोठी स्पर्धा खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म देणारी स्पर्धा असेल आणि त्यांनी केलेलं वक्तव्य आज खरं ठरलं आहे. ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये आपल्या पालघर जिल्ह्यामधून सुद्धा बरेचसे खेळाडू गेलेत. काल जसं आपण विश्वनाथ जाधव या खेळाडूला चेन्नई टीमद्वारे खेळताना पाहिलं होतं. 18 बॉलमध्ये 25 धावांची गरज असताना त्यांनी चांगली गोलंदाजी केली. जे 8वं षटक टाकलं, 8व्या षटकामध्ये फक्त 4 धावा दिल्या आणि त्याच्यानंतर जे 10वं षटक टाकलं, 10व्या षटकामध्ये 14 धावांची गरज होती कोलकाता टीमला. भावेश पवार सारखा खेळाडू त्यांच्या टीममध्ये होता आणि त्या 14 धावा करून दिल्या नव्हत्या विश्वनाथ जाधव याने. आणि कर्णधारांची मोठी जबाबदारी कोण त्या ठिकाणी भूषवतोय तर सुमित ढेकले. टेनिस क्रिकेटचा बाहुबली हा त्या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतोय. भविष्यामध्ये मला असं वाटतं की आपल्या जुचंद्र नगरीमधील सुद्धा खेळाडू त्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. म्हणजे आगरी, कोळी आणि आदिवासी समाजातील खेळाडू आहेत. या ठिकाणी लक्ष्मण दाखल झालेत, ते सुद्धा एक चांगले खेळाडू आहेत. नायगाव टीमद्वारे त्यांना आपण बघणार आहोत. वळूया मॅचकडे. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता.
ट्रॅक जर्सी ही कंपल्सरी असेल हे लक्षात घ्या, आणि नंतर पॅनल्टी असेल 3 धावांची. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, पुढे येऊन चेंडूला खोून काढला, चेंडू जातोय लॉंग ऑफ मध्ये, 1 धाव पूर्ण केली, खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा परिणाम फलस्वरूप 2 धाव मिळत आहेत बॅटरला. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या वाढली, धावसंख्या फुलली, धावा लागल्या जातात त्या 27 धावा. चांगलं दृश्य आपल्याला पाहायला मिळतोय या मैदानाच्या सभोवताली. जर आपण पाहिलं तर आपल्याला आकर्षित करणाऱ्या काही वास्तू आहेत ज्या नेहमीच आकर्षणाचा विषय ठरल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा इनसाइड आउट, चांगलं तंत्र बॅटर रुपेश गोवारी याचं. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, घातक प्रयत्न होता, ओव्हर थ्रो झालाय आणि या ओव्हर थ्रोमुळे 3 धाव मिळत आहेत सह्याद्री स्पोर्ट्स बापाने टीमला आणि त्यांचा आत्मविश्वास वाढताना दिसतोय. संघाची धावसंख्या झाली आहे 30. अजून जर आपण विचार केला तर 10 बॉल शिल्लक आहेत आणि 10 बॉलमध्ये 16 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 16 धावा हे इक्वेशन आहे या मॅचचं. दोन्ही खेळाडू एकमेकांना जवळ येत आहेत, चर्चा करतायत. हल्ली जी इम्प्रूव्हमेंट आपण बघतोय ते यूट्यूब मुळेच जास्त होताना दिसतंय आणि वेगवेगळ्या प्रकारच्या बॅट्स प्रत्येक शॉप्समध्ये अवेलेबल असतात आणि त्याने ते सराव करत आहेत. पुढचा बॉल खफिली असा, पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू हवेत आहे, जुगल जुगल जो या ठिकाणी टिपतो झेल, फलंदाज होतो इथे फेल. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय दुसरा धक्का, 2 गडी बाद, धावसंख्या 30. ठिकाणी दाखल झालं त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. 3.3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आहेत त्या 2 गडी बाद, 30 धावा आणि नुकताच 8 बॉलमध्ये 11 धावांचं योगदान देऊन हर्षद लाखादा खेळाडू बाद झालाय. आता स्थिती अशी बनली आहे 9 बॉल शिल्लक आहेत आणि 9 बॉलमध्ये 16 धावांची आवश्यकता. विकास वायडा हा खेळाडू आलाय मैदानाच्या आतमध्ये. टेनिस क्रिकेटमध्ये त्यांचा सुद्धा बोलबाला आपण अनेक वेळा पाहिलाय. अजिंक्य स्पोर्ट्स संघाद्वारे तो खेळलाय, दत्ताळी स्पोर्ट्स संघाद्वारे सुद्धा त्याला खेळताना बघितलाय. असा हा हुकमी एक्का आलाय मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका खेळायचा होता, एलिमिनेशन तितकं प्रॉपर नव्हतं, टायमिंग सुद्धा प्रॉपर झालं नाही. बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये चेंडू गेलाय, 1 धाव पूर्ण केली, दुसरे धाबे करता बॅटर धावतायत आणि पाहता पाहता 2 धावा होत आहेत सहज पूर्ण. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 32 धावा. 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये जिंकण्याकरता अजूनही 14 धावांची गरज आहे. 8 चेंडू 14 धावा, 14 धावा 8 चेंडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुम्ही बघू शकतायत नवीन या खेळाडूला सुद्धा, नवीन म्हात्रे हा खेळाडू सुद्धा इथे आलाय. मात्र एक चांगला आवाज आला बॅट मधून. 1 धाव पूर्ण केली, विकास वायडा दुसरे धाबे करता धावतोय. पाहता पाहता 2 धावा होत आहेत पूर्ण आणि विकेट घेण्याचं स्वप्न राहतोय अपूर्ण. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकताना धावा लागल्या जातात त्या 34 धावा. क्रिकेटवर निस्सीम प्रेम असल्यानंतर तुम्हाला काहीही घडो, तुमच्या बाबतीत काहीही घटना घडो, परंतु क्रिकेट हा खेळ हा मी खेळणारच आणि हे दाखवून देणारा खेळाडू म्हणजेच नवीन म्हात्रे याला तुम्ही बघतायत. मोठा फटका ऑफ ड्राईव्ह, खबरच्या दिशेने चेंडू वळतोय. 1 धाव पूर्ण केली, दुसरे धाबे करता बॅटर विकास वायडा धावतोय, ओव्हर थ्रो होतोय. फायदा घेतला जाईल का पाहूया. खराब फिल्डिंग आणि त्याचा फायदा उचलताना 3 धावा पूर्ण करतोय विकास वायडा खेळाडू. धावसंख्या 3 ने पुढे सरकली. धाव फळकावर धावा लागल्या जातात त्या 37 धावा. 4 षटकांची समाप्ती, 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फळकावर लागली जाते ते 37 धावा. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये 9 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 9 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेकमध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत.
षटकं पूर्ण केलेत, त्याबद्दल मी आभार मानतोय फिल्डिंग करणाऱ्या टीम्स. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागला जात आहे 37 धाबा. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये मॅच जिंकण्याकरता 9 धावांची गरज आहे. 6 चेंडू 9 धाबा. प्रश्न पडलाय या 9 धावा पूर्ण केल्या जातील काय? आगरी चषकामध्ये जर आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर दोन्ही टीमद्वारे प्रयत्न झालेच पाहिजे. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करणाऱ्या टीमने सुद्धा काही वेगळी आखणी आखली असेल या मॅच करता आणि एका बाजूला बॅटिंग करणाऱ्या टीमची सुद्धा एक वेगळी आखणी असेल. सध्या रिटायर्ड हर्टच्या स्वरूपात बॅटर मला वाटते परततोय रुपेश गोवारी. थोडासा तो थकलाय आणि रिटायर्ड हर्टच्या स्वरूपात तो मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला दिसतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आत उतरतोय तो म्हणजेच विनोद रायात या खेळाडूला तुम्ही बघतायत. हेमंत लाखात अजूनही एक विस्फोटक खेळाडू आपल्याला सध्या दिसतोय. परंतु ज्या खेळाडूंवर विश्वास आहे, जे सातत्याने धावा बनवतात, एकेरी दुहेरी वेळप्रसंगी मोठा फटका खेळतायत, त्या बॅटरला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं जातोय आणि तो बॅटर म्हणजेच विनोद रायात. खूप सुंदर असं क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या साक्षीने पहिल्या मॅचचा आपण टॉस बघितला होता. जो टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला मनोज किरकिरे या कॅप्टनने. सह्याद्री स्पोर्ट्स बापाने टीमचा कॅप्टन होता आणि बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं होतं ते जय श्रीराम जुचंद्रे टीमला. बॅटिंग करताना जुचंद्रे टीमने धाव फळकावर सीमित 5 षटकांमध्ये 45 धावा जमा केल्या होत्या आणि 46 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सध्या 4 षटकांमध्ये 37 धावा जमा केल्यात सह्याद्री स्पोर्ट्स बापाने टीमने. विकास वायडा हा आता स्ट्राईक इन कडे आहे. 3 चेंडूंमध्ये 7 धावा त्याने बनवल्यात. 6 बॉलमध्ये 9 धावांची आवश्यकता. ओ मोठा चेंडू होता आणि पाय यष्टीची चापील. विकेटचं पतन होत आहे. बिग ब्लो, मोठी विकेट यष्टी स्वरूपात मिळाली, यष्टीची स्वरूपात मिळाली फिल्डिंग करणाऱ्या टीमला. गॉन. चार बॉल मध्ये 7 धावांचं योगदान दिलं. आता नवीन बॅटर गेलाय तो म्हणजे हेमंत लाखात. 5 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू मिडॉन क्षेत्रामध्ये धाव बांधवण्याची शक्यता परंतु नाही. सुरक्षितरित्या आपला क्रीज मध्ये बॅटर हेमंत लाखात पोहोचतोय. 1 धाव मिळाली. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 38 धावा. 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉल मध्ये जिंकण्याकरता 8 धावांची गरज आहे. 4 चेंडू 8 धाबा. दोन्ही बाजूला सारखाच दबाव असेल परंतु या दबाव या शब्दाला क्रिकेटच्या मैदानापासून कुठेतरी दूर ठेवायला पाहिजे तरच तुम्ही पुढे जाऊ शकतायत. आत्मविश्वासा नावाचा मित्र जवळ ठेवायला पाहिजे. ऑन ड्राईव्ह केलाय. मिडॉन मध्ये चेंडू केलाय. क्षेत्ररक्षक जुगल पाटील त्या ठिकाणी फंबल होतोय आणि त्याच संधीचा फायदा उचललाय. 2 धाव मिळवतोय विनोद रायात हा खेळाडू. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली. धाव फळकावर धावा लागल्या जातात 40 धावा. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूंमध्ये 6 धावांची आवश्यकता. 3 बॉल 6 रन्स नीड्स टू विन. 3 चेंडूंमध्ये 6 धावांची आवश्यकता. दबाव कायम आहे. 50-50% संधी असेल दोन्ही टीमला. गोलंदाज तयार. नवीन याचा हा बॉल ऑन ड्राईव्ह करताना हा गोलंदाज दिसलाय
फलंदाज दिसला, एकच धाव मिळाली. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या 41. 2 चेंडू आणि 2 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 5 धावांची गरज आहे. मॅच मध्ये रंग भरण्याचं काम केलंय नवीन म्हात्रे या गोलंदाजाने. म्हात्रे ऑटोमोबाईलचे मालक आहेत, एक चांगले क्रिकेटपटू म्हणून यापूर्वी सुद्धा आपण त्यांना सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपाडा टीमद्वारे बघायचो आणि आता सुद्धा चांगलं बेस्ट परफॉर्मन्स आपल्या टीम करता ते देताना दिसत आहेत. 2 चेंडूत 5 धावा पाहिजेत. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने वळतोय. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय बॅटर कडून आणि पाहता पाहता 2 धावा होत आहेत पूर्ण. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या धाव फळकावर लागली जाते. 43. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आणि एक बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंगची नियमावली असल्या कारणानं एका चेंडूंमध्ये 3 धावा या बनवाव्याच लागतील. काय या ठिकाणी एखादा चौकार ठोकला जाईल की षटकारांनी या मॅचला फिनिश करतील हेमंत लाखात हे खेळाडू. म्हणूनच मी म्हणत असतो की कुठलाच खेळाडू कधीच मोठा नसतो. ज्यावेळेस प्रत्यक्षात आपली गुणवत्ता जो खेळाडू सिद्ध करतो त्यावेळेस तो मोठा होत असतो. आपण नेहमीच वक्तव्य करत असतो हा खेळाडू असा आहे, हा खेळाडू तसा आहे, परंतु वेळ प्रसंगी जेव्हा तो मदतीला धावतो ना तेव्हा तो उपयोगी ठरतायत. जसं उदाहरण द्यायचं झालं तर एखादा अनमोल हिरा हा अंधारामध्ये ज्यावेळेस तो गहाळ होतो आणि तो गहाळ झालेला हिरा शोधण्याकरता त्यावेळेला उपयोगी पडणारी 5 रुपयाची मेणबत्ती कामी येतोय आणि तिला महत्व असतं. तसंच इथे महत्व आहे ज्या बॅटरला जर त्याने या धावा बनवल्या. 1 बॉल 3 धावांची गरज. मोठा फटका, न इक्का न दुक्का, सीधा 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 छक्का. खेळ खल्लास. मॅचला जिंकलाय सह्याद्री स्पोर्ट्स बापाने टीमने, म्हणजेच हा हिरा कामी आलाय. कामेश पाटील आणि पियुष पाटील यांच्याकडून हे 1000 रुपये जमा झालेत. मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर रुपेश गोवारी. इज द मॅन ऑफ द मॅच. लाईनअप मध्ये हँडशेक करा, हस्तांतरण करा आणि त्याच्यानंतरच मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या बाहेर आपण पडायचं आहे. ही शिस्त प्रिय क्रिकेटची स्पर्धा आहे. फॉलो गँग पुरस्कृत आगरी चषक 2024चा रणसंग्राम तुम्ही या मैदानावर बघतायत. अतिशय चांगलं क्रिकेट